वासुदेव हरी. वा पाणी घ्या. हा हा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विश्वनाथ बुवा, बरेच दिवस झाले आपण शेगावास आला नाही. तरी आपण शेगावास लवकरात लवकर येण्याची कृपा करा आणि आपल्या कीर्तनाने आम्हा शेगावकरांना मंत्रमुग्ध करावे असा सांगावा मला धाडणारे आपले यजमान कुठे आहेत? हे गजानन महाराजांच्या मठात गेलेत, येतीलच इतक्यात. आपण प्रवासाहून आलात, हातपाय धुवून घ्या. दुपारची भोजनाची वेळ झाली आहे, तोवर हे येतीलच. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. गजानन महाराज, आम्ही ऐकलंय बराच धूर्त मनुष्य आहे म्हणे तो. धूर्त? तुमच्यासारख्या भोळ्या भाबड्या लोकांना फसवायचं, त्यांना आपल्या भोवती गोळा करायचं आणि सांगायचं की मी म्हणजे एक परमेश्वराने पाठवलेला कोणीतरी आहे, परमेश्वराचा अंशच आहे आणि तुम्हा सर्वांच्या कल्याणासाठी मला देवाने इथं धाडलाय. थोडीशी जादू किंवा हातचालाखी तत्सम उद्योग करून दिव्यत्वाची प्रचिती आणल्याचा आव आणायचा, म्हणजे मग ही भोळी बाबडी जनता आपल्या भजनी लागते हे तुमच्या त्या गजानन महाराजांना चांगलं ओळखलंय. म्हणून मी त्यांना धूर्त म्हणालो. एकूणात काय तर परमार्थाचा आव आणून स्वार्थ कसा साधायचा हे कुणी अशा भोंदू बाबांकडून शिकावं चांगलं. नाही बुवा, आमचे महाराज असे नाही आहेत, ते त्रिकाल ज्ञानी आहेत. हे तुमचं अज्ञान आहे, हे तुमचं अज्ञान आहे. आणि या अज्ञानाचाच अपमतलबीपणानं गजानन महाराजांसारखे लोक धूर्तपणे फायदा घेतात. मला सांगा, वेदांवर भाष्य करू शकतो का हो तुमचा हा गजानन महाराज? हो, का नाही विश्वनाथ बुवा? रामराव, चारीही वेद मुखोद्गत केल्यानंतर जेथे मोठमोठ्या विद्वानांच्या ज्ञानाला पूर्णविराम लागतो, तेथून पुढे आमचे कैवल्य ज्ञानी गजानन महाराज आपल्या ज्ञानाचा झरा वाहता ठेवतात. कुणीही यावं आणि आपली गागर भरून घ्यावं. गजानन रूपी ज्ञान सागर कधी रिता होणार नाही असं म्हणताय? हो विश्वनाथ भाऊ, मी म्हणणारे कैक विद्वान या शेगावात येऊन गेले आणि महाराजांचं ज्ञान पाहून नतमस्तक झाले. एकदा भेटलं पाहिजे तुमच्या या गजानन महाराजांना. अवश्य भेटा. मी तर म्हणतो भोजनानंतर आपण गजानन महाराजांकडे जाऊ. कसं? अवश्य जाऊ. पांडुरंग हरे वासुदेव हरे. व्यंकटा, जी महाराज. आम्हाला पांडुरंगाने जे कार्य करण्यासाठी इथे पाठवलंय ते कार्य निर्विघ्नपणे पार पडू नये अशी काही लोकांची इच्छा दिसते. असं का म्हणता आहात आपण? म्हणजे आपल्या कार्यामध्ये अडथळा आणण्याचा कोण प्रयत्न करताय? आहेत काही मंडळी. व्यंकट, जा चिले म्हणा आमची, जा लवकर जा. जी महाराज. चिलीम घेऊन ये. ते पहा, ते बसले आहेत आमचे गजानन महाराज. हे असे असे म्हणजे? असे म्हणजे मलाच काय विचारताय रामराव? अहो, त्यांच्या अंगावर धड वस्त्र देखील नाहीये. काहीतरी एक लंगोटी सदृश्य काहीतरी गुंडाळी गुंडाळलेली आहे. छे 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 रामराव, अहो लोकांच्या लेकी बाळी सुना दर्शनाला येतात याचे तरी भान असावयास हवे होते महाराजांना. हे एका अवलियाचं लक्षण असतं. त्यांनी देह धारण केला असला तरी त्या देहाचं भान राहिलेलं नसतं. तो ईश्वरी निजानंदात मग्न असतो. काहीतरी भलतं स्पष्टीकरण देऊ नकात मला. ही काय कारण मीमांसा झाली? उद्या मी म्हणतो मी कमरेचे सोडतो आणि डोक्यास गुंडाळतो आणि ईश्वरी निजानंदात मग्न नव्हे नग्न आहे. विश्वनाथ बुवा, काहीही सांगताय. चला आपण महाराजांचं दर्शन घेऊया. थांबा, मी यांचे दर्शन घ्यावे एवढी त्यांची योग्यता आहे की नाही हे पाहावे लागेल. मला त्याची खात्री झाली तरच मी दर्शनास येईल. महाराज, ही घ्यायची.
ते काय करतायत? चिली मोडतायत चक्क. हो, लहर आली की ओढतात कधी कधी. काय पण चिलीम म्हटलं की त्यात तंबाखू गांजा या सगळ्या गोष्टी आल्या आणि अशा या व्यसनाधीन माणसाला तुम्ही महाराज म्हणून संबोधताय, त्याला युगपुरुष आणि संतत्वाचा दर्जा बहाल करताय. बुद्धिमत्ता गहाण ठेवली काय रामराव? तसं नाही विश्वनाथ बुवा. काय तसं नाही आणि असं नाही? हे काय खोटे आहे का? प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी मी पाहिलंय. छे 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 रामराव, त्यांचे दर्शन वगैरे तर घेणे लांबच राहिले. आता इथे एक क्षणभर थांबायची देखील माझी इच्छा नाहीये. आपला स्नेह संबंध चांगला आहे म्हणून मी इथवर आलो, पण तुमच्या बुद्धिमत्तेची ही कुवत पाहता मला आपल्या स्नेह संबंधांबद्दल सुद्धा फेर विचार करावासा वाटतोय. महाराज, बघ, तुझ्यामुळे ही पीडा टाळता आली. महाराज, कुणाविषयी बोलतायत आपण? होता असाच एक अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला. त्याचा वेदांचा अभ्यास चांगला आहे, पण ब्रह्मांड व्यापून उरेल एवढं ज्ञान ह्या सृष्टीत सामावलेलं आहे हे त्याच्या गावीही नाही. त्याला आम्हाला भेटायचं होतं, पण आम्हाला त्याला भेटायची मुळीच इच्छा नव्हती. म्हणून तो येतोय ह्याची जाणीव झाली, त्यामुळे तुला चिली म्हणायला सांगितली. त्याला तंबाखू आणि गांजाचा तिटकार आहे. आम्ही चिली मोडतो हे पाहून तो आल्या पावलीच निघून गेला. ते बरं झालं, नाही तर त्याच्यापुढे आमची काय डाळ शिजली नसती. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. रामराव, जगबुडी होणार आहे लवकरच. असे कुठे महाराज असतात? विश्वनाथ बुवा, माझं ऐकून तरी घ्या. तुम्ही महाराजांविषयी गैरसमज करून घेत आहात. अहो, आता काय झालं? अगं, बुवांचा महाराजांविषयी गैरसमज झालाय. गैरसमज कसला रामराव डोंबलाचा? गैरसमज कसला? मी तुमच्या महाराजांना चिलीम ओढताना पाहिलं. ते ओढत होते ती चिलीम खोटी होती का त्यात ठासून ठासून भरलेला तंबाखू आणि गांजा खोटा होता? ते सगळं खरंय, पण ते सगळे खरे आहे तरीही पण छे 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 रामराव, तुमच्यासारख्या हरिभक्ताने एका व्यसनी आणि गांजेकस माणसाची भलामण करावी यासारखी खेदाची गोष्ट नाही दुसरी. अहो, तुम्ही त्यात गजानन महाराजांच्या नादी लागलेल्या भोळ्या बावड्या समाजाला सावध करायचं सोडून, त्याचा बंधूपणा उघडकीस आणायचं सोडून त्याचेच देवारे माजवू पाहताय. रामराव, अशानं तुमच्या शेगावचा समाज एक दिवस रसातळाला पोचल्याशिवाय राहणार नाही. अहो बुवा, आमचे महाराज व्यसनी नाही येतो. महाराज व्यसनी नाहीये. चिली मोडताना तर मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आणखी काय काय करायला हवे? अपेयपान करू दे, मदिरा प्राशन करू दे त्यांना. अहो बुवा, मी निक्षून सांगतो वहिनी, जो माणूस व्यसनी असतो तो भक्ती मार्गातला, भक्ती पंथातला असूच शकत नाही. अरे, सप्रमाण बोलतोय मी. ज्योतिषशास्त्रावरचा गाढा अभ्यास आहे माझा. आणि जो माणूस व्यसनी आहे त्यावर ईश्वराची अनुकंपा असू शकत नाही. इथं उपर तो जर स्वतःला ईश्वराचा प्रेषित म्हणून घेत असेल, मी ईश्वराने पाठवलेला माणूस आहे अशा थापा मारत असेल, तर तो दादांत खोटं बोलतोय. आणि अशा बंधू माणसाच्या पाठीवर ईश्वराच्या चापकाचे वळ एक दिवस उमटल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी. घोर कलियुग आहे. बुवा, पंढरीनाथ महाराज की जय. आ आ आ आ गर्वाचे घर होणार हो खाली, एक दिवस त्याला कोणी नवरे वाली. कलियुग आहे महाराज, घोर कलियुग आलेला. कुणीही उठतं आणि स्वतःला ईश्वरी अवतार समजू लागतं. मी ईश्वरानं पाठवलेला त्याचा प्रेषित आहे, मी समाज कल्याणासाठी या धरणीवर अवतार घेतलेला आहे, असे या भोळ्या भाबड्या जनतेला सांगून फसवू लागतं. पण त्याच्या अशा सांगण्यामुळे होतं काय? भोळी भाबडी तुम्हा आम्हासारखी जनता बिचारी त्याच्यावर विश्वास ठेवू लागते.
आणि या विश्वासामुळे त्या भोंदूचं बळ वाढत जातं. या विश्वासाच्या जीवावर वाढलेलं बळ हे खोटंच बळ असतं. पण हे खोटं बळ एक दिवस इतकं वाढत 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 जातं, एवढं वाढत जातं की त्या बळाचा त्याला गर्व होऊ लागतो. पण मला सांगा, मुळात जे बळच खोटं आहे त्याच्या जीवावर माणसानं गर्व काय करावा? गोपाल कृष्ण भगवान की नाही का? पण जेव्हा या भ्रमाचा भोपळा फुटतो, सगळ्या समाजाला जेव्हा कळतं की अरे हा तर भोंदू आहे, हे बळ आहे ते खोटं आहे, मग त्या दिवशी त्याच्या गर्वाचं घर खाली होतं. गर्वाचे घर होणार हो खाली, गर्वाचे घर होणार हो खाली. एक दिवस त्याला नवरे वाली, गर्वाचे घर होणार हो खाली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. वा बुवा, छान आवाज लागला होता. कीर्तन संपूच नये असं वाटत होतं. रामराव, तो निसर्ग नियम आहे. जी गोष्ट सुरू होते तिचा एक ना एक दिवस शेवट हा लिहून ठेवलेला असतो, है ना? तसंच तुमच्या या गजानन महाराजाचं होणार आहे. विश्वनाथ बुवा, पांडुरंग हरी वासुदेव. असो, बुवा, आम्ही गावकरी मिळून आपणास काही भेटवस्तू देऊ इच्छितो. आपण सांगा, आपल्याला कोणती भेटवस्तू आवडेल? भेटवस्तू सहसा मी स्वीकारत नसतो, पण तुमची देण्याची इच्छाच असेल तर माझ्या आवडीची एकच गोष्ट करता आली तर पहा. तुमच्या गावातलं हे बांडगुळ उपटून फेकता आलं तर पहा. कोणतं बांडगुळ? रामराव, आपण उत्तम रीतीनं जाणता मला काय म्हणायचे आहे ते. तुमचा तो गजानन महाराज नावाचं हे बांडगुळ वेशी बाहेर थेट फेकता आलं तर पहा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तो काही देवाचा अवतार वगैरे नाही, खोटा बोलतोय, भोंदू येतो. आता या कीर्तनाच्या माध्यमातूनही मी तेच माझं समाज जागृतीचं व्रतच पाळत होतो. तुम्हा लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत होतो. माझा ऐका, ते बांडगुळ उपटून फेकून द्या तुम्ही. पंकज 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 जी महाराज. पंकज, आपलं संक्रांत येणार बरं? संक्रांत? आता कुठली संक्रांत? येणार येणार, संक्रांत येणार. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. राम राम. राम 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 राम. रसिकला लिया. तब्येत कशी आहे? तब्येत तुम्हाला ठाऊकच आहे. विकतचं दुखणं घरी बोलवलंय मी, आणि ते महाराजांच्या मुळं उठलंय हो. तरीही मी काही करू शकत नाही, कारण महाराजच म्हणतायत अतिथी देवो भव. त्यांचा उचित मान राखायलाच हवा. हो, पण रामराव, विश्वनाथ बुवा तर आपल्या गजानन महाराजांना हद्दपार करायलाच निघाले. मग आपण शांत कसं बसायचं? पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव. मंडळी, आजवर तुम्ही लोक शांतच तर बसत आला, सगळं निमूटपणे सहन करत आला, म्हणून तुमच्या भल्यासाठी आज मला आवाज उठवायची वेळ आली आहे. विश्वनाथ बुवा, तुमच्या या गजानन महाराजाला कशातलं काहीही कळत नाही, अजिबात ज्ञान म्हणून नाही, कुठला व्यासंग नाही, आणि शिस्त तर त्याहून नाही. अशा या माणसाला तुम्ही भाबडेपणानं देव मानत आलात, त्याचा गैरफायदा घेतोय हा. नाही विश्वनाथ बुवा. अहो, नाही कसं? आणि मला काय नाही म्हणताय? तुमचा अनुभव तो काय हो डबक्यातल्या बेडका एवढा? या शेगावच्या बाहेर कधी डोकावून पाहिलं? पण मी कीर्तनाच्या निमित्तानं गावोगाव नेहमी हिंडत असते, तेव्हा अशा या भोंदू महाराजांची आणि माझी अनेकदा गाठ पडते. तर त्यांचं भोंदूपण उघडकीस आणणे, त्यांचं पितळ उघडं पाडणे हेच माझं आद्य कर्तव्य मी समजतो नव्हे. मी स्वीकारलेल्या समाजसेवेच्या व्रताचा तो भाग आहे.
आणि हे पहा, अशा या व्यसनी आणि भोंदू महाराजांना मी आव्हान दिल्यामुळे त्यांचा आता कोपच होईल. मग आपलं कसं होणार? या असल्या फालतू भ्रमात राहू नका. व्यसनी माणसाचा तो कसला आलाय कोप? आणि अशा या महाराजांचा आदर्श तुम्ही तुमच्या मुलाबाळांसमोर ठेवला आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर तुमची मुलं उद्या चालून चिली मोडायला लागली, कसे आवरणार आहात त्यांना? कसा आवर घालणार आपल्या पुढच्या पिढीला? आणि कोणत्या तोंडानं? कारण महाराजांचा आदर्श तर तुम्ही लोकांनीच त्यांच्या समोर ठेवलेला. म्हणून म्हणतो, सावध व्हा. अशा या भोंदू महाराजाचं पितळ वेळीच उघडं पाडा. अर्थात ते सगळं मी करीनच, तुम्हाला फक्त माझ्या मागोमाग यायचं आहे. मी काय म्हणतो, आमचं जे व्हायचं ते होईल. आमची काय बी तक्रार नाही. नाही, हे केवळ अशक्य, त्रिवार अशक्य. मी असं होऊ देणार नाही. आणि हे पहा, तुमच्या महाराजांना मी आव्हान देतोय याचा अर्थ ही फक्त त्यांचीच परीक्षा नाहीये, ही माझ्याही ज्ञानाची परीक्षा होऊ देत. ती कशी? कशी म्हणजे तुमच्या महाराजांनी माझं आव्हान पेललं आणि त्यांनी सिद्ध केलं की ते कोणी भोंदू नाहीत, खरंच ईश्वरी अंश आहे त्यांच्यामध्ये, तर मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक होईल. जर त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी मान्य करावं की ते भोंदू आहेत आणि त्यांनी हे गाव तत्क्षणी सोडावे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आणि हो, महाराजांना माझे हे आव्हान स्वीकारावेच लागेल. त्यांनी जर ते नाही स्वीकारले तर मी आमरण उपोषणास बसेन. विश्वनाथ बुवा, पांडुरंग हरी, पांडुरंग.